नमस्कार बंधूंनो आणि भगिनींनो, मी डॉक्टर जान्हवी सप्रे लाडे. सप्रे फूड्सच्या खाता पिता या स्पेशल सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. खाता पिता या सिरीजमध्ये आम्ही पाहुण्यांना बोलवतो आणि त्यांच्याशी छान गप्पा मारतो. मग आज आपल्या या सिरीजमध्ये एक असं व्यक्तिमत्व पाहुण्या म्हणून आलेलं आहे जिला मी मोत्यांची राणी म्हणेन. कारण मोत्यांपासून खूप सुंदर दागिने बनवून विकण्याचा तिचा अनेक वर्षांपासूनचा व्यवसाय आहे. चला तर खाता पिता छानशा गप्पा मारूया शुभ्रा पलच्या फाउंडर सुप्रिया दुसंगे यांच्याशी. नमस्कार सुप्रिया, खूप खूप स्वागत आहे आमच्या या शो मध्ये. आताच मी जसा उल्लेख केला तुझ्याबद्दल की मोत्यांची राणी मी म्हणते तुला, कारण मोत्यांपासून खूप छान असे सुंदर दागिने तू बनवतेस. तर काय सांगशील तुझ्या या संपूर्ण प्रवासाबद्दल? मोत्यांच्या दागिन्यांच्या या व्यवसायाची सुरुवात मी साधारण 27 वर्षापूर्वी केली. व्यवसायामध्ये मी थोडीशी उशिरानेच आले, म्हणजे लग्न झाल्यानंतर मी हा व्यवसाय सुरू केला. ज्या वेळेला मोठा मुलगा किंवा धाकटा मुलगा माझा थोडेसे मोठे झाले त्याच्यानंतर मी या व्यवसायाची सुरुवात केली. ठरवून काही अशी व्यवसायामध्ये आले नाही. दागिन्यांची आवड होती किंवा कुठल्या अटायरवर किंवा कुठल्या ड्रेसवर कोणता दागिना जाईल ह्याची थोडीशी जाण होती आणि मग ते नॉलेज आपल्या मैत्रिणींच्या बरोबर शेअर करावं, आपल्या कस्टमरच्या बरोबर शेअर करावं असं मला वाटलं आणि ह्या दागिन्यांच्या व्यवसायाची सुरुवात झाली. खूप छान. पण तू जसं म्हणालीस की लग्नानंतर तू या क्षेत्रामध्ये आलीस, तर या क्षेत्रामध्ये एकतर दागिन्यांचा आवड म्हणून ठीक आहे, पण दुसरं काही प्रशिक्षण वगैरे घेऊन आलीस का? दुसरं काय कारण आहे की जे याच्यामध्ये आलीस? कुठलाही व्यवसाय करायचा म्हटला तर तुम्हाला प्रशिक्षणाची गरज असते, कारण नेमकं त्याच्यामध्ये तुम्हाला काय येतं किंवा तुमचं नॉलेज तुम्ही कसं वाढवू शकता आणि ग्राहकांना तुम्ही तुमच्या वस्तू कशा चांगल्या प्रकारे देऊ शकता ह्याच्याकरता तुम्हाला ॲक्युरेसी यावीच लागते आणि नॉलेज घ्यावं लागतं. पण सगळ्या गोष्टीची आपल्याला माहिती नसते. त्याच्यामुळे नॉलेज ज्यावेळेला आपण घेतो किंवा प्रशिक्षण घेतो त्याच्यामुळे आपणही त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे सक्षम होतो आणि आपल्या ग्राहकांना आपण खूप चांगल्या वस्तू किफायतरी किमतीमध्ये आपण देऊ शकतो. आणि म्हणून मी व्यवसायाचं प्रशिक्षण घेतलं. पण मी म्हटलं तसं मी आधी व्यवसाय सुरू केला आणि ज्या वेळेला त्याची गरज पडली त्यावेळेला मी त्याचं प्रशिक्षण घेतलं. मला एक सांग की तुझ्याकडे दागिने म्हणजे मला माहिती आहे मोत्याचे तर आहेतच, मी खूप वापरते, पण अजून कोणकोणत्या वेगवेगळ्या प्रकारचे दागिने तुझ्याकडे उपलब्ध आहेत आणि कुठे मिळतील? मोती म्हणजे मला थोडंसं सांगावं आवडेल की मोती हा एक असा जेमस्टोन आहे की जो ज्या प्रकारे नेचरमध्ये मिळतो त्या प्रकारेच तो घातला जातो. म्हणजे त्याला कुठल्याही प्रकारचं तुम्ही क्लॅरिटी आणण्याकरता किंवा त्याचं फिनिशिंग वाढवण्याकरता तुम्ही त्याला काही करू शकत नाही. जो जसा निसर्गात मिळतो तो तसा घातला जातो आणि तो कुठल्याही स्किन टोनला सुद्धा मॅच होतो. आणि म्हणून माझ्या कुठल्याही दागिन्यांच्या मध्ये म्हणजे आमच्या शुभ्रा पर्ल्समध्ये आमचे जे काही दागिने आहेत त्या सगळ्यांच्या मध्ये मोती खूप मोठ्या प्रमाणात आम्ही वापरतो आणि नॅचरल मोती असतात. इथे कुठेही आम्ही प्लास्टिक मोती किंवा आर्टिफिशियल मोत्यांचा वापर करत नाही. सो हे दागिने ज्या वेळेला मी व्यवसायाची सुरुवात केली त्यावेळेला हे आम्ही ट्रेडिंग करत होतो सुरुवातीला. पण हळूहळू जसं मी प्रशिक्षण घेतलं तसं मला ते मोती नेमके ओळखता येऊ लागले आणि जशी डिझाईन्स बदलत गेली त्याप्रमाणे आम्ही मोत्यांच्या बरोबर अजूनही त्याच्यामध्ये स्टोन्स ऍड करत गेलो. म्हणजे जसं तू आता गळ्यामध्ये घातलं आहेस तेही आम्ही शुभ्रा पर्ल्समध्येच बनवलंय. मोत्यांच्या बरोबर तुम्ही बघत असाल त्याच्यात वेगळे स्टोन आहेत जे तुमच्या साडीला किंवा तुमच्या ड्रेसला मॅच होतात. तर असं फ्युजन आम्ही आता आमच्या दुकानामध्ये किंवा आमच्या इंडस्ट्रीमध्ये आम्ही करतो आहोत. मोती प्रॉमिनंट असतात आणि त्याच्याबरोबर स्टोन किंवा काही कलर स्टोन किंवा काही जेम स्टोन्स आम्ही वापरतो आणि ग्राहकांच्या पसंतीचे दागिने आम्ही त्यांना घडवतो. आता तू बोलता बोलता उल्लेख केलास फ्युजनचा, म्हणजे मोती हा खरं तर पारंपरिक दागिन्या म्हणू शकतो आपण, मोत्याची माळ वगैरे, आणि त्याच्याबरोबर अशा पद्धतीचे जे स्टोन घालून तो एक त्याला एक आधुनिक लुक दिलेला आहे. तसं मला त्याच्यावर ना आमचा एक पदार्थ आठवला जो आमच्या रेस्टॉरंटमध्ये आम्ही देतो, म्हणजे आम्ही भाकरी रॅप देतो. वा, म्हणजे भाकरी हा जसा पारंपरिक पदार्थ आहे तर त्याच्यामध्ये कोथिंबीर वडी आणि वडा घालून, म्हणजे बाहेरच असे मैद्याच्या ह्याच्यातून रॅप्स मिळतात त्याप्रमाणे आमच्या दुकानामध्ये भाकरी रॅप, वडा रॅप किंवा कोथिंबीर रॅप असं आम्ही काढलेला आहे. म्हणजे ते मला आता आठवलं जेव्हा तू पटकन म्हणालीस ना, आधुनिकतेला पारंपरिक किंवा पारंपरिक पदार्थांपासून आधुनिक पदार्थ बरोबर बनवणं, तेव्हा मला पटकन आठवलं म्हणून जस्ट शेअर केलं. आता तू म्हणालीस लग्नाच्या नंतर म्हणजे मुलं झाल्यानंतर तू या क्षेत्रामध्ये आलीस. अगदी अगदी. तर मग घर, संसार, मुलं आणि हा व्यवसाय
ह्याची कसरत कशी काय म्हणजे साधता आली तुला, कसं काय जमलं? खूप चांगला प्रश्न आहे हा, म्हणजे कारण हा सगळ्यांच्या मनामध्ये बसलेला प्रश्न आहे. कारण जनरली आपल्या महिलांना हा प्रश्न असतो आणि त्याचं उत्तर त्या नेहमी शोधत असतात, की मी सांगड या सगळ्या कशाची कशी घालू. व्यवसाय तर करायचा होता. त्याच्यामुळे सुरुवातीला मुलं झाल्यानंतर मी पूर्ण वेळ व्यवसाय नाही केला. मी मधल्या वेळेत थोडा वेळ, ज्या वेळेला आपल्याला फावला वेळ असतो असं आपण म्हणू, त्याच्यामुळे त्यावेळेला मी थोडासा माझं ट्रेडिंग सुरू केलं. त्यावेळेला व्यवसायाची सुरुवात केली. पण मी कंटिन्युअस करत होते आणि ज्यावेळेला मुलं माझी मोठी झाली, म्हणजे आपापल्या क्षेत्रामध्ये त्यांनी चांगले पाय रोवले, त्यावेळेला मी हे पूर्ण वेळ बिझनेस सुरू केला. आणि अर्थातच कसरती तर आपण भरपूर करत असतो. प्रत्येक महिला आपल्या करता जे योग्य आपल्याला पाहिजे असतं ते साध्य करण्याकरता वेगळ्या-वेगळ्या लेव्हलला वेगळ्या-वेगळ्या कसरती करत असतात. ह्याची तुला पण जाणीव असेल. नक्कीच. कारण सप्रे फूड्सचा तुमचा व्यवसाय सुद्धा तू तुझ्या आईच्या नंतर पुढे चालू केलास. तर मला असं वाटतं की तडजोडी ह्या आपण आपल्या आयुष्यामध्ये वेगळ्या करत असतो. पण त्याच्यातनं जो आनंद मिळतो ना मैत्रिणींनो, तो खरंच खूप छान असतो. मला असं वाटतं की आता ज्या ठिकाणी मी आहे किंवा माझा व्यवसाय आहे, माझं शॉप आहे, माझ्या दुकानामध्ये आमचे कस्टमर आनंदाने येतात, खरेदी करतात, त्यावेळेला त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघायला आम्हाला खूप आवडतो. खूप छान बोललीस की ह्यात तडजोडी करताना सुद्धा जो आनंद मिळतो, कारण तो कुठल्या तरी चांगल्या गोष्टीसाठी केलेली तडजोड असते. तर खूप नक्कीच. छान असा संदेश तू आपल्या सगळ्या बंधू भगिनींना दिलेला आहेस. एक काही म्हटलं ना तरी आपण घरी सणवार असतात आणि व्यवसायही असतो. म्हणजे खरं तर तुझा व्यवसाय असा आहे की सणवाराच्या दिवशी त्याची जास्त मागणी पण असते हो. आणि घरी सणवार पण साजरे करायचे असतात. त्यावेळेला कसं काय साध्य करतेस सगळं? मला नेहमी असं वाटतं, की आपण ज्या वेळेला घराच्या बाहेर पडतो किंवा महिला ज्यावेळेला घराच्या बाहेर पडतात, कुठलीही गोष्ट करण्याकरता, त्यावेळेला त्यांना खूप मोठं बॅकअप असतं. म्हणजे आपल्या सगळ्या कामवाल्या बायका आणि आपल्या घरातली ज्येष्ठ मंडळी किंवा आपले जे बेटर हाल्फ असतात ते. अ, असं झालं, की माझ्या घरामध्ये ज्या काही महिला काम करतात, त्यासुद्धा घराकरताच काम करतात. तर त्यांचा खूप सपोर्ट मला मिळाला. म्हणजे ज्या वेळेला सणवार म्हटलंस तर तुला माहिती आहे, की एक्झिबिशन्स मी सुरुवातीला करत होते. एक्झिबिशनमध्ये स्टॉल लावणं आणि हे बरोबर आपल्या सणवारांच्या वेळेलाच ते एक्झिबिशन्स असतात दरवेळेला. म्हणजे दिवाळी म्हणा किंवा गणपतीपासून तो सीझन चालू होतो. बरोबर, श्रावण बरोबर. महिन्यापासून अगदी ते बरोबर. सगळं चालू होतं. श्रावण महिना, मग भाद्रपद आणि मग अश्विन, म्हणजे आपले तिन्ही महिने ज्यावेळेला आपले सर्वात जास्त सण असतात, त्या वेळेला स्टॉल लावलेले असतात आणि त्या वेळेला तो सेल असतो आणि त्यावेळेला तुम्ही ज्यावेळेला स्टॉलवर उभे राहता, त्यावेळेला तुम्ही पूर्णपणे त्याच्यामध्ये गुंतलेले असता. कारण एकच लक्ष असतं, की आपल्या स्टॉलवर येणाऱ्या ग्राहकांना आपण उत्तम चांगल्या प्रकारची क्वालिटी माल द्यायला पाहिजे किंवा दागिने दिले पाहिजेत. मग त्यावेळेला मागे आपल्या घरामध्ये काय सण चालू आहे किंवा काय आहे हे आपण लक्ष नाही देऊ शकत. पण अशा वेळेला आपण जी यंत्रणा उभी केलेली आहे, म्हणजे आपल्या घरी काम करणाऱ्या बायका आहेत म्हणा किंवा आपली जी सपोर्ट सिस्टीम, मला वाटतं, की आपण ज्यावेळेला व्यवसाय करायला किंवा नोकरी करायला बाहेर पडतो, त्यावेळेला ती सपोर्ट सिस्टीम उभं करणं मला वाटतं खूप गरजेचं असतं आणि ती जर तुम्ही योग्य करू शकलात, तर तुम्ही बाहेर खूप चांगल्या प्रकारे व्यवसाय करू शकता आणि तुमचं ध्येय नक्की गाठवू शकता. आणि मला वाटतं म्हणजे देवाच्या कृपेने म्हणा किंवा आपल्या वाडवडिलांच्या आशीर्वादाने मला ती सपोर्ट सिस्टीम खूप चांगली मिळाली आणि मी जे पाहिजे ते करू शकले आणि मला वाटतं तुझ्या बाबतीत पण तसंच झालेलं आहे. नाही, आणि मी तुझ्या बाबतीत असं सांगेन, मी ओळखते तुला म्हणून, की सपोर्ट सिस्टीम मिळाली म्हणण्यापेक्षा ती मिळवणं आणि ती टिकवून ठेवणं, ही जी कला तुझ्यामध्ये आहे, माणसांना टिकवून ठेवणं, कदाचित त्याच गोष्टीमुळे आपण ते सपोर्ट सिस्टीम टिकवून ठेवू शकतो. त्याची फार गरज असते आणि त्या सपोर्ट सिस्टीमची सगळ्याच महिलांना गरज असते. त्यामुळे बॅकअप आपला सगळीकडे असावा लागतो. पण अशा वेळेला कुठेतरी असं नाही का गं होत, की आई नाहीये किंवा बायको नाहीये आणि सण आहे, पण मग तिच्याच हातच्या पुरणपोळ्या खायच्यात किंवा तिच्याच हातचे मोदक खायचेत, असं कधी झालं का त्या सणांच्या वेळेला? आणि मग त्यावेळेला काय करायचीस? अशा वेळेला मला एकच नाव आठवतं, ते म्हणजे सप्रे. कारण आईच्या हातची जी चव आहे ना, ती आईच्या हातची चव असते. त्याला दुसरं कोणाचंही तुम्ही कितीही म्हणाल, की खूप चांगल्या उच्च कोटीचे तुम्ही टेस्ट चांगलं घेऊन दिला, पण आईच्या हातची चव कोणीही कधी विसरत नाही. आणि ती चव मला नेहमीच तुमच्याकडे मिळते. मग ते मोदक असू देत, पुरणपोळ्या असू देत, चिवडा असू देत, जे आपले टिपिकल महाराष्ट्रीयन पदार्थ आहेत, ज्याच्याकरता आपण खरंच शोधत असतो प्रत्येक दुकानामध्ये. आणि मला वाटतं ती चव मला नेहमीच सप्र्यांच्याकडनं मिळाली आहे. आणि गणपतीला, म्हणजे मुख्यमध्ये गणपतीला आमच्याकडे ज्यावेळेला घरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पुरणपोळ्यांची गरज असते, त्यावेळेला मी कायम सप्र्यांच्याकडनं पुरणपोळ्या मागवते. आणि आमच्याकडचे सगळे नातेवाईक, माझे मित्रमंडळी, आमच्या घरी येणारे, गणपतीच्या दर्शनाला येणारे सर्व लोकांना
त्या पुरणपोळ्या अतिशय आवडतात. आणि मला वाटतं की इतक्या वर्षांची परंपरा तुमची सुद्धा आहे आणि ती तुम्ही आतापर्यंत त्या चवीमध्ये कधी फरक पडला नाही आतापर्यंत. सो मला खूप धन्यवाद. म्हणजे हे अनएक्सपेक्टेड होतं. तू एवढं मला त्या मोत्यांवरनं आपण आता अचानकपणे पुरणपोळ्यांवर आलो, हे अनएक्सपेक्टेड होतं. पण खरोखर म्हणजे जेव्हा सप्रे तुला भेटले नव्हते किंवा हे कधी तू घरी असं करण्याचा प्रयत्न केला होतास का? म्हणजे तू उत्तम कुक आहेस मला माहिती, आणि तू सगळं बनवतेस हे देखील मला माहितीये. हा वारसा कुणाकडनं आला आहे? हा माझ्या आईकडनं. माझ्या आई अतिशय उत्तम स्वयंपाक बनवायची. तिच्या हाताला एक वेगळी चव होती. आणि मी म्हटलं तसं की आपल्या आईच्या हातची चव आपण नेहमी शोधत असतो, जर ती आपल्याला नंतर मिळत नाही. आईच्या हातच्या चवीचं मला अजूनही आठवण आहे आणि ते मी द्यायचा प्रयत्न करते. मला स्वतःला स्वयंपाक करायला पण खूप आवडतो. म्हणजे जसं दागिने घालायची आवड आहे, चांगले चांगले कपडे आणि त्याच्यावरचे दागिने घालायचे आणि दुसऱ्यांना ते चांगले द्यायची जशी आवड आहे, तसंही स्वयंपाक उत्तम करून दुसऱ्यांना खायला घालायची मला आवड आहे. आणि मला वाटतं त्याच्यामुळे सुद्धा एक एक आपण आवड ज्याच्यामध्ये असते ना, त्याच्यामध्ये आपल्याला आपोआप चांगल्या गोष्टी करता येतात. कारण तो चेहऱ्यावरचा जो तृप्तीचा आनंद असतो ना, दुसऱ्यांना देण्यातला, तो मिळतो. म्हणजे तो मला माझ्या व्यवसायात पण मिळतो आणि ज्यावेळेला मी माझ्या घरी पाहुणे येतात आणि ज्या वेळेला आम्ही जेवण बनवतो किंवा त्यांना आम्ही देतो, त्यावेळेला सुद्धा तो आनंद मला मिळतो असं मला वाटतं. आणि हे सगळं मी माझ्या आईकडनंच शिकले पूर्णपणे. तो आनंद घेण्याकरता मी ही सगळी कला शिकले आणि हळूहळू आई जसे पदार्थ बनवत होती तसे पदार्थ मी बनवायला शिकले. आणि मला वाटतं की तू म्हणतेस त्याप्रमाणे काही काही गोष्टींमध्ये मी थोडीशी पारंगत झाली. नाही, तू खूप छान स्वयंपाक बनवतेस मला माहितीये. पण आता पुरणपोळीचा विषय निघाला आहे, तर काय म्हणजे पहिल्यांदा पुरणपोळी कधी बनवली, कोणी शिकवली? आईकडनंच शिकली असशील म्हणा. पण काही असा मजेशीर किस्सा आठवतो का तुला त्याच्याबद्दल? पहिल्यांदा माझं पुरण पूर्णपणे फसलं होतं. अत्यंत पातळ झालं होतं आणि मला काहीही कळत नव्हतं की आता मी ह्याला कसं काय करू ते. पण माझ्या सासूबाई होत्या आणि त्यांनी मला सांगितलं की ते कसं आवरायचं पुरण, तुम्ही त्याला कसं बघायला पाहिजे, म्हणजे शिजलं हे कसं ओळखायला पाहिजे आणि ते पोळीमध्ये घातल्यानंतर ती कशी फसू शकते वगैरे त्यांनी मला सांगितलं. म्हणजे आईने तर मला सांगितलेलंच होतं, मी तिला करताना बघत होते. पण प्रत्यक्ष सासूबाईंनी मला ते कसं आवरायचं, फसलेलं पुरणाला कसं आवरायचं ते मला त्यांनी शिकवलं. आणि हळूहळू शिकत, म्हणजे जसं आपण म्हणतो की आज मी एखादी गोष्ट केली त्याच्यानंतर पुढच्या वेळेला ज्या वेळेला मी ती करते ती आणखीन चांगल्या प्रकारे करते. म्हणजे हळूहळू एक एक स्टेप आपण त्याच्यामध्ये प्रावीण्य मिळवत जातो. आणि आता म्हणजे मी सप्र्यांच्या पुरणपोळ्या तर मला आवडतातच, पण माझ्या पुरणपोळ्या सुद्धा आमच्या घरी सगळ्यांना खूप आवडतात आणि मला वाटतं त्या मी खूप चांगल्या बनवू शकते आता. नक्कीच. म्हणजे मोठी माणसं आणि त्यांचा अनुभव याचा खरोखर आपल्याला खूप उपयोग होत असतो आणि तो म्हणूनच घरात मोठी माणसं असावी असं आपण नेहमीच म्हणतो. म्हणजे पुरणपोळ्या शिकायच्या असू देत किंवा कुठलाही अनुभव असू दे किंवा काहीही असू दे, पण त्यांचा एक आधार, तशी सपोर्ट सिस्टीम म्हणाली तर तेही एक फार मोठी सपोर्ट सिस्टीम आपल्या सर्वांसाठीच आहे. आता एक थोडासा ट्विस्ट आहे, एक थोडीशी गंमत आहे. ओके. तुला एक पदार्थ आम्ही आणून दाखवणार आहोत. तुझ्या डोळ्यावर पट्टी असेल आणि तुला तो ओळखायचा आहे नुसत्या वासाने. सुप्रिया, ही पट्टी तुला तुझ्या डोळ्यावर लावायची आहे आणि एक सरप्राईज आहे. अरे वा. सुप्रिया, माझ्या हातात एक पदार्थ आहे आणि त्याचा वास घेऊन तुला ओळखायचा आहे की हा पदार्थ कोणता आहे. मी तुझ्या जवळ आणते आहे पदार्थ. नक्कीच. घे वास. सांग बरं. ही आहे खुसखुशीत पुरणपोळी. अरे वा, खूप छान. काढू शकतेस पट्टी. एकदम मस्त उत्तर दिलेलं आहेस. परफेक्ट, बरोबर. असं ह्याचा वास कधीच विसरू शकत नाही. नक्की त्यासाठी आहे. ह्याचा आस्वाद तू नक्कीच घेऊ शकतेस. वा वा. आता आपण या सिरीजच्या शेवटच्या टप्प्याकडे वळणार आहोत आणि तो आहे प्रश्न उत्तरांचा राऊंड. सुप्रिया, काही प्रश्न मी तुला विचारणार आहे आणि त्याची तू साजेशी अशी उत्तरं दे, एका शब्दात एका वाक्यात कसंही. कुठे जास्त रमतेस, स्वयंपाकघरात की शोरूम मध्ये? आधी स्वयंपाकघरात रमत होते, पण आता शोरूम मध्ये. म्हणजे दोन्ही गोष्टी मला तेवढ्याच जास्त आवडतात आणि दोन्ही ठिकाणी मी रमते. वा, छान. दागिने बनवताना फॅशन ट्रेंड नुसार तुला दागिने बनवायला आवडतात की तू काही स्वतःचा ट्रेंड सेट केला आहेस? फॅशन ट्रेंड तर आता खूप बदललेला आहे, त्याप्रमाणे दागिने ग्राहकांच्या आवडीचे बनवावे लागतात. पण त्याच्यामध्ये थोडासा माझा तडका असतो. म्हटलं तसं तसे माझ्या आवडीचे पण मी काही दागिने बनवते आणि ते ग्राहकांना खूप पसंत पडतात.
मग हे जेव्हा पुढचा प्रश्न असा असेल की दागिन्यांचं डिझाईन जे असतं ते तुझं असतं का ग्राहकांचं असतं, त्यांच्या मागणीनुसार असतं? ग्राहकांच्या मागणीनुसार बनवण्याचा प्रयत्न करतो, पण प्रत्येक वेळेला ग्राहकांना ज्या आयडिया घेऊन ते आमच्याकडे येतात त्या प्रत्येक वेळेला सुटेबल असतात असं नाही. मग आम्ही त्यांना आमच्याकडच्या काही गोष्टी त्यांना सांगतो आणि त्यांना त्यांच्या आवडीप्रमाणे जास्तीत जास्त चांगलं बनवण्याचा प्रयत्न करतो. वा. आता जर ह्या तू ज्वेलरी बिझनेस मध्ये नसतीस तर तुला काय करायला आवडलं? मी ज्वेलरी बिझनेसमध्ये किंवा मी कुठेच बिझनेसमध्ये करत नसते तर माझी एक आवड आहे जी मी अगदी शाळेच्या वयापासून किंवा कॉलेजमध्ये सुद्धा जपली होती. ती म्हणजे ट्रेकिंगची, हायकिंगची. मला डोंगर दऱ्यांमध्ये भटकायला खूप आवडतं आणि जसं जर वेळ मिळाला तर ते परत सुरू करण्याची माझी इच्छा आहे. वा, ऑल द बेस्ट त्याच्यासाठी, आणि नक्कीच तुला तो वेळ लवकर मिळू दे, म्हणजे तुझा बिझनेस सेट होऊन तू बाहेर पडू शकशील. दैनंदिन जीवनामध्ये जर तुला थोडासा रिकामा वेळ मिळाला तर काय करायला आवडतं? मला पुस्तकं सुद्धा वाचायला आवडतात आणि त्याच्यामध्ये जास्त करून आपण म्हणू शकतो की मायथॉलॉजिकल पुस्तकं किंवा इतिहासाला अनुसरून जी पुस्तकं आपल्याकडे मोठं लिखाण आहे ते वाचायला मला खूप आवडतं आणि आमच्या घरी तसा बराच संग्रह आहे पुस्तकांचा आणि फावल्या वेळात ती पुस्तकं आणि मी पुस्तकं वाचते हातामध्ये घेऊन, मोबाईलवर किंवा टॅबवर वाचत नाही. ती मला खूप आवडतं. वा. जेव्हा काम करत असते शोरूम मध्ये वगैरे तेव्हा कुठला तणाव हा असतोच प्रत्येकाला. मग त्यावेळेला काम करताना जर तणाव असेल तर त्या तणावातून मुक्त होण्यासाठी काय करतेस? छानपैकी गाणी ऐकते जी आपल्याला आवडतात. जुनी गाणी, क्लासिकल म्युझिक पण मला आवडतं आणि क्लासिकल डान्सची पण आवड आहे, तुला माहिती आहे. तर छानपैकी गाणी लावून एक अर्धा तास किंवा 15 मिनिटं सुद्धा चांगली गाणी जर तुम्ही ऐकली तर त्याच्यातनं तुम्ही मस्तपैकी स्ट्रेस फ्री होऊ शकता असं मला वाटतं. तुझ्या आवडीची गाणी तू त्यावेळेला ऐकतेस आणि पुढच्या कामाला लागतेस. आता थोडस तुझ्या दुसऱ्या गुणाकडे, म्हणजे स्वयंपाक करणं हा जो तुझा दुसरा कला आहे तुझी, त्याच्याबद्दल एक विचारते की कोणता पदार्थ तुला खूप छान जमतो सगळ्यात जास्ती, म्हणजे असं की फॅमिलीमध्ये असू दे कोणी असू दे की हा पदार्थ खायचा तर सुप्रियाच्या हातचा, असा कोणता पदार्थ आहे आणि त्याच्याबद्दल काय सांगशील? हा पदार्थ म्हणजे असा जो मी खूप मेहनतीने छान करायला शिकले ते म्हणजे मसाले भात. आपला पारंपरिक महाराष्ट्रीयन पद्धतीचा मसाले भात हा माझ्या हातचा आमच्या घरी सगळ्यांना खूप आवडतो आणि काही काही नातेवाईक किंवा काही काही माझे भाजी मंडळी आहेत ते खास मसाले भात कर आणि मगच आम्हाला जेवायला बोलव असं मला सांगतो. नक्कीच, म्हणजे मलाही वाटतंय का तुझ्या घरी येऊन मसाले भात खायला हवा तुझ्या हातचा. नक्कीच मलाही आवडेल. असा कोणता पदार्थ आहे जो तुला खूप आवडतो आणि तू काहीही झालं तरी कोणाबरोबर शेअर करणार नाहीस? एकमेव पदार्थ आहे जो मला मनापासून अतिशय आवडतो आणि खूप एन्जॉय करते ते म्हणजे थंडगार आईस्क्रीम. अरे वा. आणि तो कुणाबरोबरही शेअर नाही करत तू? अजिबात नाही करू शकत, अजिबात नाही करू शकत. म्हणजे आईस्क्रीम फ्लेवर चालतो. आईस्क्रीम आणायचं असेल तर थोडंसं हिच्यासाठी जास्तच आणावं लागत असणार मला वाटतं तुझ्या घरी. नक्की. पण मग असा कोणता नावडीचा पदार्थही आहे का की जो काही झालं तरी खाणारच नाही बाबा मी आता? असं खूप काही नावडीचं नाहीये, कारण लहानपणापासून म्हणजे आपल्या आजीने म्हणा किंवा आई वडिलांनी ज्यांनी अन्नात जे ताटामध्ये जे पडेल तो पदार्थ खायलाच पाहिजे ही जी शिस्त लावली आहे आणि मला वाटतं ती खूप चांगल्या प्रकारची शिस्त होती. ती शिस्त असल्यामुळे कुठल्याही पदार्थाला कधी नाव ठेवायचं नाही आणि अत्यंत आवडीने तो खायचा अशी सवय असल्यामुळे मला सगळे पदार्थ आवडतात. अगदी साऊथ इंडियन क्युझिन म्हटलं तरी आवडतं, नॉर्थ इंडियन आवडतं, महाराष्ट्रीयन पदार्थ तर आवडतातच. वा. अन्न पदार्थ असू दे किंवा दागिने असू देत, आता सध्या आधुनिकता आणि पारंपरिकता या दोन गोष्टींमध्ये या दोन्ही गोष्टी बसतात. म्हणजे पारंपरिक दागिने आहेत तसे पारंपरिक पदार्थही आहेत आणि आधुनिक दागिने आहेत तसे आधुनिक पदार्थही आहेत. पण मग तू काय सांगशील या दोन्ही गोष्टींमध्ये तुला काय सगळ्यात जास्त आवडतं किंवा मार्केटचा ट्रेंड तुझ्या दृष्टीने ज्वेलरीच्या बाबतीत असेल काय आहे? आपण नेहमी असं म्हणत असतो की आपली जी खाद्य संस्कृती आहे किंवा आपले जो पेहराव आहे किंवा आपलं जे इथलं भारतामधलं जे वातावरण आहे ते जास्त करून पारंपरिक पद्धतीच्या गोष्टींना पूरक आहे. त्याच्यामुळे पारंपरिकतेची जोड आम्ही नेहमीच ठेवत असतो, पण त्याच्यामध्ये सुद्धा फ्युजन किंवा आधुनिकतेला थोडीशी त्याला एक टच देतो, कारण आत्ताची जी पिढी आहे
त्या पिढीला ज्या प्रकारचे पदार्थ आवडतात किंवा ज्या प्रकारचे दागिने घालायला आवडतात ते सुद्धा आम्ही आमच्या शॉपमध्ये आम्ही इन्क्लूड केलेले आहेत. आणि पारंपरिक आणि आधुनिक याचा सुंदर मिलाफ आम्ही करून ठेवलेला आहे आणि तो आम्ही आमच्या ग्राहकांपर्यंत पोहोचवत असतो. वा वा, खूप छान असं उत्तर दिलं. म्हणजे आधुनिकतेकडे आपण झुकतोच आहोत, पण आधुनिकतेकडे झुकता झुकता आपलं जे मूळ आहे किंवा आपली जी परंपरा आहे ती कुठेही आपण सुटू द्यायची नाहीये. मग ती ज्वेलरी असू दे किंवा अन्नपदार्थ असू दे, ती जतन करून त्याला आधुनिकतेचा टच देऊन नवीन एक पदार्थ किंवा नवीन एक ज्वेलरी आपण बनवू शकतो आणि आपली पारंपरिकता आणि आधुनिकता दोन्हीही आपण जतन करू शकतो. खूप छान सांगितलंस. आपला हा आत्ताचा प्रश्न उत्तरांचा भाग जो आहे सिरीज मधला तो पूर्ण झालेला आहे. मला फक्त आता तुला एवढं विचारायचं आहे, घर व्यवसाय हे दोन्ही करून आता तू ज्या यशाकडे आलेली आहेस तो मार्ग काही सोपा नव्हता, हे मलाही माहितीये, तुलाही माहितीये. पण तिथपर्यंत येताना त्या काही अडचणीतून तू आलीस आणि तुला जो काही अनुभव आला तो काही थोडासा त्याच्यातून काही प्रेक्षकांसाठी तू काही सांगू शकतेस का, ज्याच्यातून त्यांना फायदा होईल? नक्कीच. मी म्हटलं तसं सुरुवातीला की मी काही ठरवून बिझनेस मध्ये आले नाही. हळूहळू शिकत गेले आणि त्याच्यातनं आणखीन शिकत जाऊन आता ह्या स्टेज पर्यंत मी पोहोचले आहे. आणि जसं मी म्हटलं तसं चांगली यंत्रणा पण तुमच्या मागे उभी असायला पाहिजे असते त्याच्याकरता. तर माझं एकच आपल्या मैत्रिणींना किंवा प्रेक्षकांना सांगायचं आहे की जे तुमचं ध्येय आहे ते जे तुम्हाला आयुष्यामध्ये करायचं आहे ते कधी विसरू नका. त्याचा पाठपुरावा करत राहा. त्याच्याकरता परिस्थिती आपोआप तयार होते आणि तुम्हाला जे साध्य करायचं असतं, मग ते छोटीशी गोष्ट का असेल, त्याचा जर तुम्ही सतत पाठपुरावा केला, त्याच्याकरता चांगली स्किल गोळा केली, काही नवीन शिकलात, तर त्याच्याकरता पुढे जाण्याकरता ते तुम्हाला नक्कीच उपयोगाला येतं. आणि असं म्हणतात जसं की तुम्ही जसं विचार करता तशी परिस्थिती आजूबाजूची तुमच्या बदलते आणि तुम्हाला पूरक मिळते. तर तशी परिस्थिती नक्की बदलेल आणि तुम्हाला जे ध्येय साध्य करायचंय ते तुम्ही नक्की करू शकाल, मला असं वाटतं. वा, खूप खूप छान आणि खूप साजेसं बोललीस. आता मला सांग की हे जे तू दागिने बनवतेस तर साधारण कुठे मिळू शकतात लोकांना? माझं दुकान आहे वाकोला ब्रिजला, तिथेही मिळू शकतात. आणि आमची वेबसाईट पण आहे शुभ्रापल्स.com या नावाने. तिथेही ऑनलाईन तुम्ही खरेदी करू शकता आणि इंस्टाग्राम पेज पण आहे शुभ्रा पल्स, तिथेही तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता. खाता पिता खूप खूप छान अशा गप्पा सुप्रिया बरोबर झालेल्या आहेत आणि तिच्याकडनं खूप काही शिकायला मिळालंय मलाही आणि मला वाटतं तुम्हालाही. तर मला सुप्रियाचे खूप खूप आभार मानायचे आहे. थँक्यू सुप्रिया की तू इकडे आलीस आणि तुझ्या प्रवासाबद्दल तू जे काही बोललीस ते खूप छान होतं आणि मस्त वाटलं. एक छोटंसं गिफ्ट आहे सप्रे फूड्स कडनं. धन्यवाद. आणि मलाही इथे येऊन खूप आनंद झाला. ज्या काही गप्पा मारल्या त्याच्यामुळे हा माझ्याकरता सुद्धा एक छान अनुभव होता आणि आय विश ऑल द बेस्ट. थँक्यू. खाता पिता या सिरीज मधला हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच कळवा. तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.